सोलापूर महानगरपालिकेतील 2034 मधील बस खरेदी प्रकरणातील कथित चेसी क्रॅक घोटाळ्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन छेडले आहे। 56 कोटी रुपयांची भरपाई महापालिकेच्या तिजोरीतून म्हणजे सोलापूरकरांच्या खिशातून वसूल होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या निषेधार्थ 20 एप्रिल 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले। 2034 मध्ये खरेदी केलेल्या 144 बसेसमधील 99 बसेसच्या चेसीमध्ये क्रॅक आढळल्याचा आरोप आहे। हा तांत्रिक दोष नसून अधिकारी आणि कंपनीमधील संगनमतामुळे झालेला घोटाळा असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे। महेश धाराशिवकर म्हणाले, अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा सोलापूरकरांनी का भोगावी? दोषींवर कारवाई करून रक्कम त्यांच्या मालमत्तेतून वसूल करावी, दोषींवर फौजदार कारवाई करावी आणि 56 कोटींचा भार नागरिकांवर टाकू नये अशी मागणी करत शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे। महाराष्ट्राचा एप्स्टील अशोक खरातच्या व्हिडिओ जेव्हा समोर आले तेव्हा अतिशय खळबळ माजली महाराष्ट्रात। जवळपास 58 व्हिडिओ समोर आले आणि सुमारे 200 महिलांवर त्याने अत्याचार केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे। या अशोक खरातच्या चरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर होत्या। ते त्याचे पाय धुत आहेत, त्याला केक भरवत आहेत, त्याच्यावर छत्री धरत आहेत त्याला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून। अशी जर महिला आयोगाची अध्यक्षा त्याची जी काय संस्था आहे त्याच्यावर जर सदस्य असेल तर ज्या महिलांवर अन्याय अत्याचार झाले त्यांना कदाही न्याय मिळणार नाही। त्यामुळं तातडीनं महाराष्ट्र सरकारनं नव्हे राज्यपालांना आमची विनंती आहे की असल्या भ्रष्ट महिलेला की जिच्या संस्थेमध्ये महिलांवर अत्याचार होते आणि ती महिला आयोगाची अध्यक्ष आहे तिला तातडीनं दूर हटवावं। आज सोलापूर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्यात आलं की निवेदन यासाठी की तो नाशिकमधला अशोक खरात लिंक पिसाट त्या अनेक महिलांवरती अत्याचार केले आहेत। ते अत्याचार करणाऱ्या खरातचं पाय साफ करणे, त्यांना छत्री धरणे असं महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे की राज्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असताना सुद्धा अंधश्रद्धा पसरवण्याचं काम ह्या रुपाली चाकणकरनं केलेलं आहे। असे अनेक गुन्हे ह्या बहिजातनं घडलेले आहेत। त्या खरात आणि या दोघांवरती कडक गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। परंतु आमचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख माननीय सुषमाताई आमदार यांनी या महाराष्ट्रात पहिल्यांदा आवाज उठवलेला आहे। अशा या भाजप सरकारमध्ये अनेक लिंक पिसाट पैदा झालेले आहेत। किरीट सोमाई असू द्या किंवा हा अशोक खरात असू द्या, रुपाली चाकणकर असू द्या, असे अनेक लिंक पिसाटांवरची माहिती घेऊन चौकशी करून यांना ताबडतोब जेलमध्ये घालणं गरजेचं आहे।